कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हात झटकले। माझा या प्रकरणाशी संबंध नाही, मी कायद्याच्या चौकटीत काम करणारा माणूस आहे। माझ्या नावाचा वापर करून कोणी चुकीचं करत असेल तर त्याला माझा पाठिंबा नाही। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी असं अजित पवार म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारांवर गंभीर आरोप करण्यात आले। 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीनं फक्त 300 कोटींमध्ये खरेदी करून स्टॅम्प ड्युटी ही माफ केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला। महाराष्ट्राची लूटमार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पार्थ पवारांनी सर्व नियम गुंडाळले। 1 लाखाचं भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं शक्य होतं असा सवाल अंबादास दानवेंनी विचारला। 48 तासात स्टॅम्प ड्युटी माफ तर 27 दिवसांमध्ये व्यवहार पूर्ण झाला। पार्थ पवारांना जी सवलत दिली ती सर्वांना द्या असं दानवे म्हणाले। कथित जमीन घोटाळा प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश दिलेले आहेत। या प्रकरणाची सगळी माहिती मागवली आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। अजित पवार अशा गोष्टींना पाठीशी घालणार नाही असंही फडणवीस म्हणाले। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारके यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। पार्थ पवारांवर करण्यात आलेल्या आरोपांची ही समिती चौकशी करणार आहे। जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले। कुठलीही अनियमितता असल्यास अतिशय कडक कारवाई केली जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणामध्ये 2 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे। तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू निलंबित झाले आहेत, तर तसे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। जमीन गैरव्यवहार प्रकरणावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत। आपला असेल किंवा विरोधक असेल, जो कोणी दोषी असेल तो सुटणार नाही असं नितेश राणे म्हणाले। कोणताही घोटाळा केलेला नाही, कोणतंही बेकायदेशीर कृत्य केलेलं नाही असं म्हणत अजित पवार यांनी आरोपांना उत्तर देणं कधीच टाळत नाही अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील ठोंबरेंनी दिली। जमीन व्यवहार रद्द होण्याची आवश्यकता आहे। जमीन देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांवर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा, तर ईडी आणि सीबीआय आता झोपलेली आहे का असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला। जे कोणी दोषी असतील त्यातील एकालाही सोडणार नाही। जमीन गैरव्यवहार प्रकरणात सखोल कारवाई केली जाईल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। वतनाची जमीन घेण्याचा अधिकारच नाही, त्यामुळे जमीन गैरव्यवहार प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी। वतनाची जमीन घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी सचिन खरात यांनी केली। मी शेतकऱ्यांसाठी मागणी करतो, या टोमणे कुठे आले? शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, हा टोमणा आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना विचारला। मी घरी बसून माझा महाराष्ट्र वाचवला, मी घरी बसलो म्हणता, पण तुम्ही बाजार बसवे लोक आहात असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला। उद्धव ठाकरे घराबाहेर पडले याचा मला आनंदच आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरेंचा दौरा सुरू आहे। पराभवानंतर ठाकरे बाहेर पडलेत अशी टीका फडणवीसांनी केली। ठाकरेंच्या दौऱ्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे, लोक पकडून आणणं सुरू आहे असं फडणवीस म्हणाले। राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब म्हणजे फुसकी लवंगी असल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली। लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास राहू नये असा राहुल गांधींचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला। शहापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडलेला आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कसारा विभागातील 200 कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। शिवसेना नेते प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे आणि ठाणे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला। पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना फटकारलं। राज ठाकरे यांच्याकडून बैठकीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची कानउघडणी करण्यात आली। काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा, इतके दिवस काय काम केलं हे दाखवा असं त्यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावलं। शिवसेना खासदार संजय राऊत आजारी असल्यानं त्यांनी सार्वजनिक जीवनातून ब्रेक घेतलाय। दरम्यान अशा परिस्थितीमध्येही त्यांचं काम सुरू असल्याचं दिसतंय। संजय राऊतांनी एक ट्विट केलं, हात लिहिता राहिला पाहिजे, कसेल त्याची जमीन आणि लिहिल त्याचे वृत्तपत्र, हा आमच्या पिढीचा मंत्र होता असं राऊतांनी सांगितलं। सोलापुरातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला।
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. नारायण राणे, रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच नगराध्यक्ष झालो, यामध्ये बाकी कोणाचंही श्रेय नाही असं म्हणत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी नितेश राणेंवर पलटवार केला. अहिल्यानगरमधील नगरपालिका निवडणुकीसाठी बाळासाहेब थोरात यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. थोरातांनी शिर्डीसह अनेक ठिकाणी बैठका घेतल्या. आम्ही 2019 साली झालेल्या आघाडीनुसार निवडणुकीला सामोरे जाणार असं म्हणत थोरातांनी मनसेच्या सहभागाबद्दल सूचक वक्तव्य केलं. सध्या इच्छुकांना उमेदवारी अर्ज वाटप करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांची पडताळणी होईल आणि अधिकृत उमेदवारी त्यानंतर जाहीर होईल. युतीबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करून त्यानंतर जागा वाटपाचा निर्णय होईल, अशी माहिती संजय सावकारी यांनी दिली. पालघर नगर परिषद हद्दीतील मतदार याद्या तयार करताना शिवसेना आणि नगरविकास विभागाकडून दबाव टाकला जातोय, असा आरोप भाजपचे पदाधिकारी अशोक अंबुरे यांनी केलाय. निवडणुकीच्या तोंडावर हा आरोप झाल्यानं पालघरमध्ये महायुतीमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून नारी शक्ती मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी निवडणुकीची तारीख जाहीर केली, त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. तर 15 जानेवारीला केडीएमसीची निवडणूक आणि 13 डिसेंबरच्या आत आचारसंहिता लागणार असं रवी पाटील म्हणाले. सुजय विखे पाटलांनी आपले वडील राधाकृष्ण विखे पाटलांना भर सभेत एक सल्ला दिला. विरोधकांपासून नाही तर तुमच्या बाजूला बसून कान भरणाऱ्या आपल्या माणसांपासून सावध राहा, असं सुजय विखे पाटील म्हणाले. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. प्रभाकर देशमुख राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्रभाकर देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्ह्यातील प्रमुख नेते आहेत. त्यामुळे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांना नेवासामध्ये एक भव्य दिव्य मेळावा आयोजित करू, असं सुनील तटकरे म्हणाले. श्रीकांत शिंदेंनी मनसेवर केलेल्या टीकेला मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलं. नाशिकमध्ये सत्ता असताना केलेली आमच्या तुलनेमध्ये केलेली कामं शिंदेंनी दाखवावी. ठाणे, कल्याण, डोंबिवलीची अवस्था बकाल करून टाकली आहे, त्यामुळे यांना राज ठाकरेंवर बोलणं शोभत नाही, अशा शब्दात गजानन काळेंनी शिवसेनेवर टीका केली. पाचोऱ्या शिवसेना आमदार किशोर पाटलांनी पाचोऱ्यामध्ये भाजप विरोधात आगपाखड केली होती. दरम्यान आता भाजप आमदार मंगेश पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. शिक्षण मंत्री तुमचा असेल, परंतु मुख्यमंत्री आमचा आहे. तुमच्या डोक्यात जर सत्तेची वेगळ्या पद्धतीनं हवा गेली असेल आणि तुम्ही आमच्या चौकशी लावून दाखवाच, असा धमकीवजा इशारा मंगेश पाटील यांनी दिला. आमदार किशोर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर वैशाली सूर्यवंशी यांच्यावर कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला होता. या आरोपांना वैशाली सूर्यवंशी यांनी प्रत्युत्तर दिलं. मी मैदान सोडून पळून गेलेलो नाही, सुरत मार्गे गुवाहाटीला गेले नाही, असं म्हणत वैशाली सूर्यवंशी यांनी आपले बंधू किशोर पाटलांना टोला लगावला. काटोल नरखेड विधानसभेमध्ये 35,535 मतांची चोरी झाली. घर क्रमांक नसलेले मतदार मोठ्या संख्येनं आढळले. राहुल गांधींनी अनेक वेळेला पुरावे देऊन सुद्धा निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करतंय, अशी टीका अनिल देशमुखांनी केली. धामणदेवी जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना शिंदे गटात फूट पडली आहे. अंजणी ढाकरवाडीमधील शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ महिलांनी भास्कर जाधव यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटात प्रवेश केला. मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोघांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जालना पोलिसांकडे बीडच्या काही कार्यकर्त्यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीवरून जालना गुन्हे शोध पथकानं दोघांना ताब्यात घेतलं. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. मराठा आंदोलक मनोज रांगेंना मारण्याचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मराठा समन्वयकांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं. मनोज रांगे पाटलांना सुरक्षा देण्याची मागणी मराठा समन्वयकांनी केली. यावेळी धनंजय देशमुख यांच्यासह जरांगे पाटलांचे अनेक सहकारी उपस्थित होते. मंत्रालय